नमस्कार. अर्थवेदच्या सर्व श्रोत्यांचे या भागामध्ये मी प्राध्यापक किशोर सुतार, अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज खूप दिवसांनी आपण अर्थवेदच्या या भागामध्ये एका अशा भारतीय अर्थतज्ज्ञाविषयी बोलणार आहोत की ज्यांचं कार्य, ज्यांचं कर्तृत्व, ज्यांची बुद्धिमत्ता, ज्यांचा व्यासंग, ज्यांचं साहित्य हे फार दुर्लक्षित राहिलेले आहे. जेवढ्या प्रमाणावर त्यांच्या समकालीन असणाऱ्या महान राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचं नाव घेतलं जातं, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो आणि जेवढ्या प्रमाणात त्यांना मानवंदना दिली जाते, तेवढ्या प्रमाणात या व्यक्तीला आपण न्याय देऊ शकलेलो नाही. म्हणूनच आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा चरित्र जागर, त्यांचं विचारचिंतन, कार्यकर्तृत्व उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रहो, या महाराष्ट्रामध्ये जेवढी मराठी माणसं होऊन गेली, त्या मराठी माणसांपैकी ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा, अत्युच्च प्रतिभेचा ठसा हा केवळ महाराष्ट्रापुरताच नव्हे, देशभरापुरताच नव्हे, तर जागतिक स्तरावरती उमटविला, अशा काही लोकांची जर आपण यादी करू गेलो तर त्यात पहिला महाराष्ट्रीय व्यक्तीचं नाव येतं ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आणि दुसरं येतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच मांदियाळीमध्ये त्यांच्याच समकालीन असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव प्रकर्षानं घ्यावे लागेल, ते म्हणजे चिंतामणराव द्वारकादास देशमुख, म्हणजेच डॉक्टर सी.डी. देशमुख. होय मित्रहो, डॉक्टर सी.डी. देशमुख हे भारताचे पहिले भारतीय मूळ वंशाचे आणि पहिले मराठी गव्हर्नर होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे. ते स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकूण भारताच्या राजकारणातील तिसरे अर्थमंत्री, वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. ते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन याचे UGCचे अध्यक्ष म्हणून राहिलेले होते. दिल्ली विद्यापीठाचं कुलगुरुपद त्यांनी भूषवलेलं होतं. जगविख्यात असणारी इंडियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट जी दिल्ली स्थित आहे, की जिथं फार मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावरून विचारवंत येतात, विद्वान येतात, संशोधक येतात आणि त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चर्चा, विचारमंथन होतं. अशी एक विद्वत जगताला आकर्षण असणारी जी संस्था दिल्ली स्थित कार्य करते, तिचे ते संस्थापक आहेत. त्याचबरोबर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जी कोलकातामध्ये कार्यरत आहे आणि जिचं भारताच्या एकूण स्टॅटिस्टिकल्स सर्चिंगमध्ये फार मोठं योगदान आहे, त्या इन्स्टिट्यूटचे सुद्धा ते संस्थापक आहेत. त्या संस्थेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये जेवढा काही ब्युरोक्रेसीचा स्टाफ आहे, त्यांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि त्या संदर्भातले कॉलेजेस उभारण्याचं काम सुद्धा सी.डी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. अशा अगणित संस्थांची स्थापना करणं, त्यांचं अध्यक्षस्थान भूषवणं, त्यांच्या संचालक पदांवरती काम करणं, अशी कामं ज्या व्यक्तीनं केली होती ते सी.डी. देशमुख. मात्र त्यांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांची प्रतिभा, त्यांची बुद्धिमत्ता ही त्या मानानं गणली गेली नाही, त्या मानानं तिला न्याय मिळाला नाही, त्या मानानं ते दुर्लक्षित राहिले. इवन दो आज 125 वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीला उलटून गेली, तरी त्यांचं योग्य असं स्मारकसुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रात उभं असलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र तरीसुद्धा त्यांनी आपल्या मागे ठेवलेलं कार्य, निर्माण करून ठेवलेलं साहित्य, उभ्या केलेल्या संस्था, हेच त्यांच्या स्मारक रूपामध्ये आजसुद्धा एकूण भारताच्या अर्थजगताला, समाजकारणाला, शैक्षणिक क्षेत्राला ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन करताना आपण दिसतंय. तर चला बघूया त्यांच्या जीवनाचा एक धावता आढावा आणि एकूणच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख. मित्रहो, 1896 मध्ये कोकणातीलच नाते या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे पेशाने वकील होते. कायस्थ अशा कोकणी ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. त्यांचं नाते या गावीच प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतरचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये पूर्ण केलं
आणि ते करत असताना त्यांनी त्यावेळची जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत विषयामध्ये मिळणारी स्कॉलरशिप, त्या पहिल्या क्रमांकाने मॅट्रिकला पास होऊन त्यांनी ती स्कॉलरशिप मिळवली. त्यांच्यानंतर तेवढ्या गुणांनी स्कॉलरशिप मिळवणारा दुसरा विद्यार्थी हा जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिपच्या परीक्षेला मिळाला नाही, एवढी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता होती. पुढील शिक्षणाकरता ते लंडनला, केम्ब्रिजला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये आपलं सर्व शिक्षण पूर्ण केलं आणि त्या पदवीमध्ये सुद्धा ते सर्वोच्च गुणांनी पास झाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये जी ब्युरोक्रसी होती, जे सनदी अधिकारी नेमले जायचे विविध विभागांमध्ये, त्याच्यासाठी लंडनमध्येच एक ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची एक्झाम घेतली जायची, की जी एक्झाम आत्ताच्या IAS केडरला UPSC मार्फत जी एक्झाम घेतली जाते त्याच्या लेवलची, त्या कसोटीवरची असायची. मात्र भाग हा होता की त्यावेळची परीक्षा द्यायला जे मोठ्या प्रमाणावर स्पर्धक विद्यार्थी असायचे, 99% भारतीय विद्यार्थ्यांना, ते ब्रिटन आणि युरोपामधले सगळे उच्च शिक्षित तरुण असायचे आणि भारतीयांचा त्यातला टक्का हा खूप खूप कमी होता. शिवाय आत्ताच्यासारखं कोचिंग, रेफरन्स बुक, सराव टेस्ट वगैरे असला प्रकार त्यावेळी नव्हता. त्यामुळे ज्याच्याकडे प्रखर बुद्धिमत्ता आहे अशीच मुलं, असेच भारतीय तरुण ब्रिटिश गोऱ्या आणि उच्च शिक्षित तरुणांच्या स्पर्धेमध्ये जाऊन ती परीक्षा क्रॅक करत असत. मग CD देशमुखांनाही वाटलं आपण लंडनला अनायासे इकडं आलेलोच आहोत, तर ICSच्या एक्झामलाही बसूया. ते ICSच्या एक्झामला बसले आणि महत्त्वाची गोष्ट अशी की प्राधान्यक्रमाने खूप मार्क्स मिळवून ते ती परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे ते त्यावेळी त्यांनी दिलेल्या परीक्षेमधले सर्वात टॉपर विद्यार्थी होते. आणि महत्त्वाचा भाग असा की त्यांनी जो पेपर लिहिलेला होता त्यांचं लिखाणाचं अक्षर खूप अशुद्ध होतं. त्यामुळे एकूण त्यांना जे मार्क्स मिळवले त्यातले 60 मार्क त्यांचे कापण्यात आले, त्यांना कमी पडले मार्क्स, कारण त्यांच्या अक्षरातील अशुद्धतेमुळे. तरीही ते त्या परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट किंवा सर्वाधिक क्रमाने पास होणारे विद्यार्थी होते. त्याचवेळी त्यांची भेट काही खटल्याच्या कारणांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्यावेळी भारतीय समाजकारण आणि राजकारणाचे अधर्यू होते, ते लंडनला गेलेले होते. CD देशमुखांना हे वृत्त कळालं की त्यावेळच्या सर्व तरुण भारतीय तरुणांचं लोकमान्य टिळक हे आयडॉल होतं. ते त्यांना भेटायला गेले आणि त्यांना मनोदय सांगितला की मला तुमच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यावेळी लोकमान्य टिळक म्हणाले की तुमच्यासारखी अत्युच्च बुद्धिमत्ता असणारे तरुण हे आपल्याला देशाला हवेच आहेत. आज न उद्या भारत स्वतंत्र होणार आहे, त्यावेळी तुमच्यासारखी लोक प्रशासनात हवी आहेत आपल्याला. त्यामुळे तुम्ही इकडं येण्यापेक्षा प्रशासनात जा, तिथला अनुभव घ्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये तुमचा हातभार, तुमचा वाटा खूप मोलाचा असणार आहे. मग लोकमान्यांची ती आज्ञा त्यांनी शिरोधार्य मांडली आणि ते भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर मध्यपूर्व प्रांत आणि वऱ्हाड प्रांत इथं ते महसूल अधिकारी, डेप्युटी सेक्रेटरी, शिक्षण विभागाचे अप्पर सचिव, अशा विविध पदांवरती त्यांच्या नेमणुका झाल्या. 10-12 वर्ष त्यांनी त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं असं काम केलं. आणि त्याच कामाची दखल घेऊन त्यावेळच्या ब्रिटिश भारत सरकारनी तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते, ब्रिटिश गव्हर्नर, त्यांनी अशी शिफारस केली की चिंतामणराव देशमुख यांना रिझर्व्ह बँकेचे जे संपर्क अधिकारी म्हणून त्यांना नेमावं. आणि पहिली RBI मधली त्यांची जी नेमणूक आहे ती रिझर्व्ह बँकेचे संपर्क अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर संचालक मंडळाचे सचिव म्हणून त्यांना नेमण्यात आलं. त्यानंतर त्यांनी 3 वर्ष रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आणि नंतर मात्र ते भारताच्या RBIचे गव्हर्नर म्हणून 1943 मध्ये त्यांची नेमणूक झाली. म्हणजे उन्हीपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935ची, त्यांच्या हातामध्ये पदभार गव्हर्नर पदाचा आला तो 1943 साली. म्हणजे रिझर्व्ह बँकेचं त्यावेळेचं वय उन्हपुरं 8 वर्ष होतं. त्यानंतर भारत त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाच्या एकूण प्रसंगामधून जात होता. दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळं
निर्यात खूप घटलेली होती, आयात वस्तूंचा पुरवठा तितक्या प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे व्यवहार तोल, व्यवहार शेष, एकूण परकीय गंगाजळी, रुपयाचा स्टर्लिंग पाऊंडशी असणारा विनिमय दर, या सर्वच आघाड्यांवर अर्थव्यवस्थेची फार दोलायमान अवस्था होती. महागाईचा दर खूप होता. अशावेळी अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर आणणं, तिला स्थिरता आणणं, विनिमय दरावरती कंट्रोल ठेवणं, अशा अनेक आव्हानांनी भारलेला काळ होता. आणि नेमकं त्याचवेळी चिंतामणराव देशमुख यांच्या हातामध्ये रिझर्व्ह बँकेचा सुकाणू सोपवण्यात आलेला होता. मात्र त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मराठी माणसांनी फक्त रिझर्व्ह बँकेमध्ये बसून नोटांवर सह्या केल्या एवढाच इतिहास आपल्याला माहिती आहे, की नोटांवर सह्या करणारा पहिला मराठी माणूस. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आज जे आपण रिझर्व्ह बँकेचं दर महिन्याला पब्लिश होणारं बुलेटिन बघतो, ते बुलेटिन ज्या मौद्रिक समितीमार्फत, मौद्रिक ॲनालिटिसिस करणाऱ्या समितीमार्फत प्रकाशित होतं, ती स्वतंत्र समिती फर्म करण्याचं काम हे सी डी देशमुखांनी पहिल्यांदा केलं. देशातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांना त्यांनी RBI मध्ये आणलं, तिथं बसवलं आणि त्या न्यासाकडून पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचा स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करणं, तो डेटाचं इंटरप्रिटेशन करणं आणि मॉनिटरी पॉलिसी, स्ट्रॉंग मॉनिटरी पॉलिसी ठरवणं, ही कामं अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचं काम सी डी देशमुख यांनी केलं. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता, त्याची ॲटॉनॉमी आणि एकूण भारतीय अर्थकारणामध्ये त्याचं असणारं महत्त्व हे अधोरेखित करणारा बेसिक फंडामेंटल कालखंड म्हणून त्यांच्या गव्हर्नर पदाच्या कारकिर्दीकडं आपल्याला बघावं लागतं. म्हणजे आपण मध्यंतरी 2016 एक निश्चलनीकरणाचा प्रयोग भारतामध्ये पाहिला. अर्थात तो किती यशस्वी झाला, फसला, हा संशोधनाचा विषय आहे किंवा प्रत्येकाची एक त्याच्या बाबतीतली एक अनुभूती आहे. मात्र रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनून सी डी देशमुख यांनी त्या काळामध्ये सर्वोच्च किमतीची 500 रुपयांची नोट निश्चलनित करण्याचं काम त्या काळी केलेलं होतं. आणि त्याचा कोणताही गदारोळ झालेला नव्हता, कुठलीही अडचणी झालेल्या नव्हता. आणि विशेष म्हणजे मौद्रिक धोरणाची एक स्वायत्त इन्स्टिट्यूट म्हणून आणि त्या इन्स्टिट्यूटचे एक जबाबदार प्रमुख म्हणून स्वतः त्यांनी हा निर्णय घेतलेला होता, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं होतं. आत्ताच्यासारखं त्या काळी झालं नव्हतं की 1500च्या नोटा बदलायच्या तर त्याचा थांगपत्ता वित्त मंत्र्यांना नसावा, गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नसावा, असं काही घडलेलं नव्हतं. एवढी रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता स्वतः सी डी देशमुख यांचा असणारा एक त्या पदाचा दबदबा हा खूप कायम होता. तो त्यांनी रिझर्व्ह बँकेला बहाल केलेला होता. आपली रिझर्व्ह बँकेची यशस्वी कारकीर्द संपल्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि नवस्वतंत्र अशा या देशाची एकूण गडी बसवताना भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जशी प्रत्येक मंत्रालयाकरता चोखंदळ अशी माणसं निवडली, त्यात वित्त मंत्रालय हा प्रश्न पुढे आल्यानंतर त्यांच्यासमोर एकच एक नाव होतं आणि ते का नसावं, ते म्हणजे डॉक्टर सी डी देशमुख. आणि डॉक्टर सी डी देशमुख यांना ते मंत्रिपद दिलं गेलं आणि त्यांनी त्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये उत्तम असं काम केलं. किती उत्तम काम केलं त्यांनी, तर त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प असं म्हणतात की ती अर्थसंकल्पीय भाषणं ही संसदेमध्ये, लोकसभेमध्ये आलेल्या एका अशिक्षित असणाऱ्या लोकप्रतिनिधीला सुद्धा कळतील एवढी साध्या, सोप्या, सुलभ आणि प्रांजळ भाषेमध्ये त्यांनी मांडलेली असत. त्यांचा संस्कृतचा व्यासंग हा खूप दांडगा होता. त्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक ठिकाणी श्लोक, ओव्या, ऋचा, संस्कृत काव्य यांचे दाखले सातत्याने दिलेले आपल्याला बघायला मिळतात. मात्र 1955-56 नंतर 58-59च्या दरम्यान भाषावार प्रांतरचना की द्वय राज्यपद्धती, त्रिराज्यपद्धती असा जो एक पेचप्रसंग निर्माण झाला घटक राज्यांची निर्मिती करताना, त्या पेचप्रसंगामध्ये मराठी लोकांच्या मनाचा विचार न करता मराठी लोकांचा अपमान केंद्राकडून होतोय, स्पेशली नेहरूंकडून होतोय, असं एक त्यावेळेचं चित्र होतं. कारण महाराष्ट्रापासून मुंबईला तोडून
अ, ती गुजरातमध्ये वर्ग करून एका बाजूला मुंबई वगळता महाराष्ट्र आणि मुंबईसह असणारा महागुजरात असं प्रारूप नेहरूंच्या डोक्यामध्ये होतं. आणि त्याला खूप विरोध होतोय म्हणून मग त्रिराज्यवादाची सूत्रे त्यांनी मांडली, की मुंबईचं एक स्वतंत्र असं केंद्रशासित राज्य करायचं आणि विदर्भ मराठवाडा यांचं एक दुसरं राज्य करायचं आणि उरलेला महाराष्ट्र आणि गुजरात असं एक होतं. या सगळ्यांना महाराष्ट्रातून फार मोठ्या प्रमाणावर मग प्र. आत्रे असतील, दुर्गाबाई भागवत असतील, अशा अनेक लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता. आणि आत्रेंनी त्यावेळी डी देशमुखांना पत्र लिहिलं आणि पुराणामध्ये जो दाखला आहे की गजराज सरोवरामध्ये पाणी प्यायला गेलेत आणि त्यांचा पाय एका मगरीनी सुसरीनी धरलेला आहे आणि ते जीवांच्या आकांताने विष्णूचा धावा करतात. अगदी त्या पद्धतीचं वर्णन जे पुराणामध्ये आहे त्याच श्लोकांचा वापर करून इतिहासामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांना बुंदेलखंडाच्या राजाने हाक मारलेली होती की गजराज अडचणीत आहे आणि हे बाजी तुम्ही त्यांना सोडवण्याकरता त्वरित या, आमची रक्षा करा. आत्रेंनी तीच कोट वापरली आणि तीच कोट वापरून सांगितलं संकटात असणाऱ्या मुंबईला आणि महाराष्ट्राला सोडवण्याकरता डी देशमुख तुम्ही धावून या, असं एक पत्र आत्रेंनी त्या काळात लिहिलं. म्हणजे आत्रे यांचं एकूण त्या काळातलं वलय आणि त्यांनी डी देशमुखांना मारलेली अर्थहाक याला डी देशमुखांनीही प्रतिसाद दिला आणि नेहरूंचे अत्यंत निकटवर्ती विश्वसनीय असे असताना देखील त्यांनी तात्काळ आपल्या अर्थमंत्री पदाचा केंद्रातल्या राजीनामा दिला. आता ही गोष्ट वाटते ती की सहज सोपी नाही. आजचं चित्र ह्या मंत्रालयातलं किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातलं एखाद्या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेला निर्णय जर चुकीचा वाटला तर ते असा राजीनामा देऊ शकतात का, असा नुसता आपण विचार करूया, ते चित्र समोर आणूया. मग डी देशमुखांची भूमिका किती अलौकिक होती महाराष्ट्राच्या दृष्टीने. म्हणजे जेव्हा संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या सगळ्या सहभागींवर बेछूट गोळीबार गेला आणि काहीशे हुतात्मे झाले लोक, त्याच्या निषेधात ते उचललेलं पाऊल होतं. आत्रेंचा त्याला खूप पुरस्कार होता, त्यांनी खूप आग्रह केलेला होता, ते कारण होतं. आणि त्यातून ते तडकाफडकी मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडले. आणि स्पष्टपणे त्याच्या उत्तरादाखल त्यांनी ज्यावेळी भाषण केलं त्या भाषणामध्ये उल्लेख केला की महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली जाते आणि नेहरू हुकुमशाही पद्धतीने वागतात. हा करारीपणा, हा उमुदेपणा डी देशमुखांनंतर कोणत्याही नेत्यामध्ये असलेला दिसला नाही. इवन दो जेव्हा ते गव्हर्नर म्हणून काम करत होते रिझर्व्ह बँकेचे तेव्हासुद्धा आणि वित्तमंत्री असताना सुद्धा. त्याच्याही अगोदर जेव्हा गोलमेज परिषद 30च्या दरम्यान भरलेली होती तेव्हा त्या गोलमेज परिषदेचे भारताच्या वतीनं गव्हर्नर म्हणून ब्रिटिश भारत सरकारने त्यांना पाठवलेलं होतं. त्या गोलमेज परिषदेमध्ये सेक्रेटरियल बोर्डवरती त्यांची नियुक्ती झालेली होती. ती सगळी परिषद हाताळण्याच्या व्यवस्थापनाच्या मध्ये एक भारतीय माणूस त्यावेळी निवडलेला गेला होता. ही त्यांच्या बुद्धिमत्तेची खरं तर चुणूक होती. नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची पुनर्रचना करण्याकरता ब्रुटलँड वगैरे जे अहवाल आले आणि त्याच्यातून पुन्हा ज्या परिषदा भरल्या त्या परिषदामध्ये भारताची बाजू मांडण्याकरता बिगर शासकीय सदस्यांमधून डी देशमुखांची निवड झालेली होती. आणि अविकसित देशांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी भारताची जी बाजू मांडलेली होती आणि कशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स असाव्यात, त्यात काय प्रोव्हिजन्स असाव्यात की ज्या अविकसित देशांनाही उपयुक्त ठरतील, हे त्यांनी केलेले युक्तिवाद हे स्वतः त्यावेळेचे एक जगविख्यात अर्थतज्ञ लॉर्ड मेनॉर्ड केन्स यांनी सुद्धा वाखाणलेले होते. मेनॉर्ड केन्स यांच्याबरोबर त्यांच्या ज्या चर्चा झालेल्या होत्या त्या चर्चेतून डी देशमुखांचा त्यांना जो परिचय झाला तो परिचयातून त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये तुम्ही फार मोठं योगदान द्याल
अशी मला आशा वाटते. इवन दो त्याच्याही पुढं ज्या दोन संस्था त्या सगळ्या करार मदारांतून आणि समिटमधून बाहेर आल्या, एक म्हणजे वर्ल्ड बँक आणि दुसरी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. त्या दोन्ही संस्थांपैकी एका संस्थेचं म्हणजे जास्तीत जास्त ते IMFचं अध्यक्षपद तुम्ही भूषवावं म्हणून केन्सनी पाठपुरावा केलेला होता. परंतु CD देशमुखांना IMFचं चीफ पद घेण्यापेक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर म्हणून राहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. कारण त्या पाठीमागं लोकमान्य टिळकांनी दिलेली आज्ञा होती की देश स्वतंत्र झाल्यानंतर यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट फॉर अवर नेशन. आपल्या देशाकरता तुम्ही योगदान देणं गरजेचं आहे. ते त्यांच्या कुठेतरी तसंच डोक्यामध्ये होतं, म्हणून त्यांनी एवढी मोठी संधीसुद्धा नाकारली. आता IMF किंवा वर्ल्ड बँकेचं चेअरमन पद त्यांनी नाकारलं, पण त्यांच्या ज्या काही स्थायी समिती असतात त्याच्यामध्ये भारताच्या वतीने सदस्य म्हणून मात्र दोन्ही संस्थांमध्ये त्यांना घेतलं गेलं. 1950ला IMFचं जे वार्षिक अधिवेशन भरतं त्या वार्षिक अधिवेशनाचे ते अध्यक्षसुद्धा राहिलेले होते. आता एक गोष्ट इथं समजून घेऊयात की या दोन संस्थांचं अध्यक्षपद आपल्याला त्या काळच्या भारतीय व्यक्तीला येणं किंवा त्याच्या स्थायी सदस्यांवरती घेणं, सेक्रेटरियल बोर्डावरती घेणं, वार्षिक अधिवेशनाचं अध्यक्षपद देणं, हे किती मोठं आणि महत्त्वाचं आहे हे अगोदर आपण समजून घेऊयात. की आज तागायत जी IMF आहे ती एकतर अमेरिकेच्या अधिपत्याखाली असते, त्याचा अध्यक्ष अमेरिकन असतो. आणि जी वर्ल्ड बँक आहे ती युरोपच्या ताब्यात असते, UEच्या, आणि त्यांचा अध्यक्ष युरोपातल्याच कुठल्या तरी विकसित देशाचा असतो. एवढ्या या संस्था महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण ग्लोबलायझेशन वगैरे म्हणतो, वसुधैव कुटुंबकम म्हणतो, तरीसुद्धा आजपर्यंत या दोन्ही संस्था या जगातल्या श्रीमंत देशांनी सोडलेल्या आहेत. एवढं यांचं महत्त्व आहे. आणि एकेकाळी याच संस्थेचं प्रमुख पद एका भारतीयाला सहजरित्या मिळत होतं, मात्र त्यांनी ते नाकारलं. इवन दो त्या संस्थांच्या वार्षिक अधिवेशनाचं अध्यक्षपदसुद्धा CD देशमुखांना दिलेलं होतं. इथं CD देशमुखांचं श्रेष्ठत्व, महत्त्व अधोरेखित होतं की जे आपण फार प्राधान्यानं लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर CD देशमुख यांनी स्वतंत्र भारताची पुनर्रचना, विकास याचं सूत्रसंचालन किंवा याचा सुकाणू वाहणारी जी एक प्राईम इन्स्टिट्यूट 4-5 दशकं या भारतानं पाहिली ती म्हणजे नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन. त्या प्लॅनिंग कमिशनचे सुद्धा मेंबर म्हणून त्यांची निवड झाली. त्या प्लॅनिंग कमिशनवर त्यांनी काम केलं आणि पहिल्या दोन्ही योजना त्यांच्या वित्तमंत्री असण्याच्या कालखंडामध्ये कार्यान्वित झाले. आणि त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं होतं. रुरल डेव्हलपमेंटला आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर आपल्या कारकिर्दीमध्ये प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता यांच्या मनाचा मोठेपणा आणि एकूण त्यांच्या कार्याचा चॉईस आपण बघूयात की ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले होते. IMF आणि वर्ल्ड बँकेचे भारताच्या वतीने सदस्य, सेक्रेटरी राहिलेले होते, वित्तमंत्री राहिलेले होते. तरीसुद्धा जेव्हा देशाला गरज पडली आणि नेहरूंनी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी दिल्ली विद्यापीठाचं कुलगुरुपद भूषवलं. शक्यतो केंद्रात मंत्री राहिलेल्या किंवा RBI सारखं मोठं गव्हर्नरपद भूषवलेली व्यक्ती सहसा पूर्वीही तयार होत नव्हत्या अशी कुलगुरुपद स्वीकारायला, आणि आताही तयार होत नाहीत. परंतु CD देशमुखांनी एक देशाविषयी असणारी आस्था आणि काम करण्याची त्यांची एकूण कार्यसंस्कृती, त्यांनी ते पद स्वीकारलं आणि खूप चांगलं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पान पाहिलं, UGCचे चेअरमन, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे चेअरमन म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. आणि या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यापीठात आणि प्रत्येक कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये ग्रंथालय असलंच पाहिजे याचा फार मोठा आग्रह त्यांनी धरला. त्याकरता त्यांनी बुक ट्रस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बुक ट्रस्टची स्थापना केली. त्याचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. अशा अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. हैदराबाद इथं त्यांनी भारतातले जेवढे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी, त्यांचं ट्रेनिंग स्कूल
कॉलेज युनिव्हर्सिटी याचा सगळा घाट घातला आणि ते सगळं संकुल उभं केलं. एकूण देशातल्या लायब्ररी असोसिएशन्स असतील त्यांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं. भारतामध्ये जगभरातले विद्वान यावेत आणि भारतातल्या विद्वानांनी त्यांच्याशी इंटरॅक्ट होऊन नवीन थिअरीज, नवीन सिद्धांत, नवीन विषय अभ्यासावेत म्हणून इंटरनॅशनल इंडियन इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये त्यांनी स्थापन केली. त्याचीच पुनरावृत्ती पुणे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते. असा आपल्या कार्यकल्पाचा बहुआयामी व्याप त्यांनी उभा केला. परंतु याच्या पलीकडे एक सी डी देशमुख होते. ते म्हणजे संस्कृतचे खूप चांगले अभ्यासक होते. त्यांनी कालिदासांचं जे महाकाव्य आहे मेघदूत त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं. गांधीजींचे 100 सुविचार त्यांनी ग्रथित केले आणि संस्कृत श्लोकामध्ये त्याचं रूपांतर करून त्याची एक पुस्तिका त्यांनी छापली. संस्कृतमधील सुभाषितांचा एक सारसंग्रह त्यांनी प्रकाशित केला. त्यांनी विविध विद्यापीठांच्या पदवीदान समारंभांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जी भाषणं केली, अक्षरशः त्याची पुस्तकं प्रकाशित झाली नंतरच्या काळामध्ये. त्यानंतर कोर्स ऑफ माय लाईफ नावाचं एक आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि आपल्या आयुष्यातल्या अनेक विहंगम अशा घटनांचा साक्षीत्व भावाने त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला त्या आत्मचरित्रामध्ये दिसतो. दुर्गाबाई भागवत या त्यांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या त्यांनी सुद्धा आपले आत्मचरित्र लिहून त्या आत्मचरित्राद्वारे सी डी देशमुख यांचं भावविश्व उलगडण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. या व्यक्तीचा फार मोठ्या प्रमाणावर जागतिक आणि देशपातळीवरती गुणगौरव झाला. त्यामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. भारतातल्या अण्णामलाई युनिव्हर्सिटी असेल, हैदराबाद युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक विद्यापीठांनी म्हणजे तब्बल 13 विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून त्यांचा गौरव केला. प्रिस्टन युनिव्हर्सिटी असेल, कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, यांनी सुद्धा त्यांना डॉक्टरेट पदवी दिली. त्याचबरोबर रमन मॅगसेसे अवॉर्डसुद्धा त्यांना बहाल करण्यात आला. ब्रिटिश सरकारने ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांना सर ही अतिशय बहुमानाची अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला. असे अनेक पुरस्कार, अनेक बहुमान त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाले, एकूण त्यांच्या कार्यामुळं, एकूण त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे. पण मित्रांनो, एक गोष्ट कुठंतरी खुपते किंवा एक मनाला लागते की मराठी माणूस म्हणून मराठी भाषिकांनी, मराठी माणसांनी, एकूण आपल्या महाराष्ट्राने त्यांची जेवढी दखल घ्यायला हवी होती तेवढी दखल घ्यायला मात्र आपण कुठंतरी कमी पडलो आहे. कदाचित सी डी देशमुख हे जर बंगालमध्ये जन्माला आले असते किंवा पश्चिमेकडच्या कुठल्या तरी दक्षिणेकडच्या राज्यामध्ये जन्माला आले असते तर त्या राज्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं असतं. इवन दो त्यांचं दैवतीकरण सुद्धा झालं असतं, महात्मा म्हणून त्यांचा गौरव झाला असता, पण मराठी भाषिक प्रांतामध्ये मात्र त्यांची तेवढी दखल घेतली गेली नाही. याचं महत्त्वाचं कारण असं की ते कुठल्याही पक्षाला बांधील नव्हते. कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेचं अनुयायीपद त्यांनी स्वीकारलं नाही. इवन दो दुसरा एक मतप्रवाह असा आहे की कुसुमाग्रजांची कविता आहे की जिथं गांधी, टिळक आणि आंबेडकर यांचे पुतळे संध्याकाळी एकत्र येतात आणि ते एकमेकांशी संवाद साधून आपली खंत व्यक्त करतात की टिळक म्हणतात की मला ब्राह्मण कम्युनिटीपुरतंच मला बांधून ठेवलं आहे आणि माझी विचारधारा संपवली आहे. आंबेडकर म्हणतात मला फक्त वंचितांचा आणि अस्पृश्यांचाच नेता म्हणून ठेवलं आहे. गांधीजी म्हणतात तुमच्या दोघांचं बरं आहे की किमान तुमचे जातीचे प्रवर्ग तरी तुमच्या बाजूने आहेत. माझं काय म्हटलंय, माझ्या नशिबी शासकीय ऑफिसमधली ती मळकटलेली भिंतच माझ्या नशिबी आहे. मित्रांनो, थोड्याफार फरकांनी एक मराठी माणूस म्हणून सी डी देशमुखांच्या कार्यकर्तृत्वालाही न्याय मिळाला नाही. कारण ते मुळातच चांद्रवंशीय असणाऱ्या अशा एका कोकणस्थ कायस्थ प्रभू घराण्यातील असल्यामुळं, मुळातच अल्पसंख्याक आणि त्यांना तेवढा पाठिंबा नसल्यामुळं कदाचित ते मागं पडले. कारण आपल्याकडं
जात कास्ट आणि त्या कास्टचं एकूण बलाबल ही गोष्ट सुद्धा एखाद्या व्यक्ती महान आहे की नाही हे ठरवायला खूप मॅटर करते आणि त्याचा ऐतिहासिक अनेक दाखले आपल्याला देता येतात. मात्र या सर्वांमधून अतुलनीय कार्य कर्तृत्व असणाऱ्या अतुलनीय बुद्धिमत्ता असणारे अनेक लोक सुद्धा मागं पडलेले आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं कार्यकर्तृत्व मागं पडलेलं बघायला मिळतं. तरीसुद्धा काळाच्या निढळावर सी डी देशमुख यांचं कार्यकर्तृत्व अजूनही आहे. ते एकूण आपल्या मराठी माणसांना, भारतीय अर्थव्यवस्थेला, जागतिक अर्थकारणाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील यात शंकाच नाही. या त्यांच्या जयंतीनिमित्त अर्थवेधचा त्यांना मानाचा मुजरा.